अलीकडच्या काळात एक गोष्ट खूप व्हायरल झाली ती म्हणजे गुंठा हा शब्द इंग्रजाच्या एका अधिकाऱ्याच्या नावावरून म्हणजे एडमंड गुंटरवरून आलाय. काही जण म्हणतात की या गुंटर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने भारतात जमीन मोजणी केली आणि त्यासाठी 33 फूट लांबीची साखळी वापरली. पण 33 फूट बाय 33 फूट म्हणजे 1089 स्क्वेअर फूटचा जो तुकडा होतो त्याला गुंठा म्हणायला सुरुवात झाली. आता पाहिलं तरी कथा ऐकायला खूप आकर्षक वाटते, पण अभ्यासाने पाहिलं तर यामध्ये अनेक चुका आहेत. त्यामागे ना पुरावा आहे ना तथ्य. सर्वात आधी लक्षात घ्या, एडमंड गुंटर हा ब्रिटन मधला गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता. 1581 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 1626 मध्ये मृत्यू. म्हणजे स्पष्टच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचाच काळ. या गुंटर साहेबांनी गणितात खूप संशोधन केलं आणि त्यांनी बनवलेली गुंटर चेन नावाची 66 फूट लांबीची साखळी आजही जगभरात जमिनीचं मोजमाप करण्यासाठी वापरली जाते. अगदी क्रिकेटचं 22 यार्डचं पिच सुद्धा याच आधारावर म्हणजे एक गुंटर चेन या मापाने तयार केलं जातं. पण ही चेन कधीही 33 फूट लांबीची नव्हती, कायम 66 फूट म्हणजे जवळपास 20.12 मीटर इतकी होती. त्यामुळे 33 फूट बाय 33 फूट म्हणजे एक गुंठा आणि त्यामागे गुंटर चेन हे सिद्ध होणार असा काहीच पुरावा नाही. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुंटर हा माणूस कधी भारतात आलाच नव्हता आणि त्याचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा काहीच संबंध नव्हता. हे सगळं नंतरच्या काळात म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकात इंग्रजांनी भारतात जमीन मोजणी सुरू केली तेव्हा गुंटरने बनवलेली चेन वापरली गेली. एवढंच फक्त खरं आहे.